कृपाशंकर सिंह हे जौनपूरमधून निवडणूक लढवणार आहेत। 16 राज्यातील 195 उमेदवारांची यादी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपच्या वतीनं जाहीर करण्यात आली, तर पात्र नाहीत। मात्र आताची ब्रेकिंग न्यूज आल्या त्याप्रमाणे कृपाशंकर सिंह हे जौनपूरमधून निवडणूक लढणार आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे कृपाशंकर सिंह यांच्यासोबत आहे। ज्योत्सना, करण अगदी बरोबर आहे। 16 राज्यातली लोकसभेची पहिली यादी भाजपने घोषणा केली त्याची, मात्र महाराष्ट्रातल्या एकाही जागाची घोषणा जरी नसली तरी महाराष्ट्रातला एक बडा नेता जो आहे त्यांचं नाव भाजपने उत्तर प्रदेशच्या जौनपूर इथून लोकसभेची सीट त्यांना दिलेली आहे। आपल्यासोबत कृपाशंकर सिंह आहेत ज्यांना ही सीट मिळालेली आहे। जौनपूरचेच असलेले कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसमधून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात केलेली होती। इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वावरती प्रभावित होऊन त्यांनी जे आहे काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केला होता। मात्र आता कृपाशंकर सिंह 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता आणि त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आपण थेट कृपाशंकर सिंह सर यांच्याशी बोलणार आहोत। सर, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप अभिनंदन की तुम्हाला सीट मिळाली आहे। एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला खात्री होती का की जौनपूरमधून तुम्हाला लोकसभेची सीट मिळेल म्हणून? कारण आपण बघितलं की महाराष्ट्रामधून एकही सीट जी आहे ती भाजपने डिक्लेअर केली नाही, मात्र तुम्हाला तुमच्या मूळ गावातून एक सीट महाराष्ट्रातल्या एकमेव नेत्याला देण्यात आली आहे। असं काहीच मला पूर्व सूचना नव्हती। आणि मी ज्यावेळी पक्ष प्रवेश केला त्याच्यापूर्वी आम्ही भेटलो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांनी, मी भेटलो राजनीति के चाणक्य कहे जाने वाले म्हणजे आमचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह आणि आमचे नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपामध्ये आम्ही काम करत आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची। त्यावेळी मला ते विचारला होता की तुमची काही अपेक्षा आहे का? भाजपा तुम्ही एवढे मोठे तेव्हा तुमचे अनुभव, तुम्ही आमदार होता, मंत्री होता का? काही अपेक्षा नाही। तुमच्या विचाराच्या विरुद्ध 40 वर्ष मी विरुद्ध काम केले, पण एक विषय तुम्ही जे आर्टिकल 370 हटवला त्यावर तुमच्या सगळे काम तुम्ही केले असतील, पण सगळे कामामध्ये हा 370 हटवणं एक मोठा काम तुम्ही केला। आणि मी काँग्रेस पक्षाला त्यावेळी पण मला आठवतात की तुम्ही 10 सप्टेंबर 2019ला संध्याकाळी इथेच भेटले होते आणि त्या दिवशी माझे डोळ्यात अश्रू आले होते की ज्या पक्षांनी मला मोठा केला, ज्या पक्षाकडे काम करत असताना मला आयडेंटिफिकेशन मिळाला, आज हा पक्ष सोडताना मला आतून मला कष्ट झाला होता आणि तुम्ही सांगितलं की हे भावनात्मक तुमचे अश्रू आले। आज मी एवढं सांगू शकतो की मी खूप प्रयत्न केला की 20 महिने कंटिन्युअस पत्र लिहायचे आदरणीय सोनिया गांधीजीला की आपण आर्टिकल 370 हटवलं, त्याचा विरोध करू नका, तुम्ही प्रोसिजरचा अगेन्स्ट जावा, पण कोणी हे केलेलं आहे। शेवटी 20 महिन्यानंतर परत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला फोन केला की बोला कुठे आहे? तर मला आहेत घरी, बोले या। गेले त्यांच्याशी बोलले, त्यांनी बोले आता तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला, आता तुम्ही भाजपात प्रवेश करायची इच्छा नाही का? आमका नाही इच्छा आहे, मिळते होत भाजपामध्ये काम करायची इच्छा आहे। मग त्यांनी आपला तिकडचे दिल्लीचे नेत्यांनी बोलून घेतला, मी गेलो तर त्यावेळी असंच बोले तुम्ही सांगा काय तुम्हाला पाहिजे, तुम्हाला जर काही अपेक्षाच होती तर मी काँग्रेसमध्ये थांबलो असता। आमची अपेक्षा होती राष्ट्र आणि राष्ट्रासाठी हा मोठा निर्णय होता। त्यानंतर भाजपा आम्ही जॉईन केलं आणि मी काम करत राहिला। पक्षाने खूप संघटनात्मक जबाबदारी दिली, उपाध्यक्ष केलं, आपला आता लोकसभा निवडणुकाच्या मला संयोजक केलं, नंतर विस्तारक योजनाची संयोजक केलं 288 आणि 48 लोकसभाची, उत्तर भारतीय मोर्चा त्याच्या प्रभारी केलं, म्हणजे खूप काम दिले आणि खूप महाराष्ट्रामध्ये फिरत होतो काम करत असताना। जो शब्द मी दिला होता की एक विश्वास तुम्ही माझ्यावर करायला, विश्वास तुमची मी जिंकून राहील, मला वाटतं की आज जे आहेत आम्ही त्यांचे विश्वास जिंकलो। पण सर, तुमचं म्हणजे मुंबईतला काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा, तुम्ही काँग्रेसच्या काळा आघाडी सरकारमध्ये मंत्री सुद्धा होता। जौनपूरमध्ये कधीपासून कामाला सुरुवात केली? भलेही तुम्हाला आता असं कळलं असेल की जन्मलो, शिकलो, मोठा झालो, महाराष्ट्रामध्ये आधी नोकरी केली, पण माझा संपर्क कधी कमी झाला नाही जौनपूर माझ्या गावातून। आज मला असं वाटतं की जसं आम्ही नोकरी करून महिने 2 महिने 1-1 वर्षानंतर आम्ही गावी जायचे, गेल्यानंतर एक
हे असायचं की वडिलांचे पायाला हात लावून त्याला हे करायचे. आईचे डोक्यावर आईने मला तेल घालून एवढा मोठा केलेला आहे. आम्ही तेल घ्यायचे आईच्या डोक्यावर असं करायचं. आज आम्हाला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊन की तुम्ही जौनपूरची जनता जी आहे, जौनपूरचे लोक आहेत, तसं तुम्ही सेवा करण्यासाठीच्या. तर माझा संपर्क कधी कमीच नव्हता मला. आणि आता मी सांगतो की लोकांनी निवडून दिला, मी खासदार झालो तरीसुद्धा माझा संपर्क तुटणार नाही आहे. आणि लोकांमध्ये ते विश्वास आहेत आणि मला विश्वास आहेत. इथे राहून काम करत असताना मी जौनपूर किंवा माझ्या गावात जायचे, तसं तिथे लोकांनी निवडून दिल्यानंतर आम्ही तसा संपर्क तुटणार नाही. पण सर, तुम्ही जेव्हा आघाडी काळामध्ये स्वतः तुम्ही मंत्री होता त्यावेळेस हेच विनोद तावडे होते ज्यांनी आज तुमचं नाव घोषित केलं लोकसभेसाठी, ज्यांनी तुमच्यावरती अनेक आरोप केले होते. हे तुम्हाला कसं वाटलं की तेच विनोद तावडे ज्यांनी तुमच्यावरती आरोप केले होते त्यांनीच आज तुमचं नाव पहिल्या यादीत भाजपच्या घोषित केले लोकसभेसाठी? हीच लोकतंत्र, ही लोकशाही आहे. ही भारतीय जनता पार्टीची थोर परंपरा आहे. इथे कोणी दुश्मन नसतात. एखाद्या विषयावर आम्ही विरोधामध्ये बसल्यानंतर करायचं, पण कधी आम्ही त्यावेळी पण हाऊसमध्ये भाषण करायचे, बाहेरपर्यंत रे विनोद चल आपण चहा घेऊया. आम्ही मंत्री असताना सुद्धा विनोद तावडेजी एक मतलब कर्मठ आणि गुड ऑर्गनायझर आहेत. संघटनात्मक खूप हे आहेत, पण एक विचार होता आमची लढा होती विचारत होती ना. तर हेच मतलब भारतीय जनता पार्टी आहे. पार्टी आहे डिफरंट, मतलब ह्याला सांगतो पार्टी विथ डिफरन्स. सर, एक महत्त्वाचं, सध्या म्हणजे 1999 नंतर जौनपूरची जी जागा आहे ती भाजपच्या हाती कधी लागली नाही. सध्यासुद्धा तिथे बसपाचा कॅन्डिडेट म्हणजे मायावतीचा कॅन्डिडेट तिथे लोकसभेसाठी उमेदवार म्हणजे लोकसभेचं आहे. तर आता तुमच्यासाठी ती सीट किती चॅलेंजिंग राहील? सगळे निवडणुका चॅलेंजिंग असतात आणि चॅलेंज म्हणून आपण जायचं. पण जे काम केलेलं आहे जनकल्याणाचं काम पंतप्रधानांनी, किसान विमा योजना, रसोई गॅस, कधी गावामध्ये गॅसचं सिलेंडर बघितलं नाही होते, आज मतलब गावामध्ये गॅस सिलेंडरचे जेवण मतलब करतात. हे सगळे एवढे काम केलेले आहेत. आणि भाजपाचे राजकेशर सिंग होते, KP सिंग 2014मध्ये सांसद होते, असे खूप लोक येऊन गेले, असं नाही आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की जौनपूरपेक्षा, कारण तुमचा राजकीय प्रवास जो आहे तो मुंबईतून सुरू झाला, महाराष्ट्रातली जनता तुम्हाला खूप चांगलं ओळखते, इथे सुद्धा तुमचा तेवढाच मतदार आहे, इथून तुम्हाला तिकीट मिळालं असतं तर जास्त फायद्याचं झालं असतं की जौनपूरच तुमचं टार्गेट होतं? आता पक्षाने ठरवलं की मला कुठे काम करायचं. पक्षाने विचार करूनच मला सांगितलं. मी कधी सांगितलं नव्हतं की मला अमुक द्या, मला इथे देत, कधीच नाही. एक आमचे शुभचिंतक असत बोले कि आपको अगर जौनपुर देते हैं तो आप ना बोल देना, आप महाराष्ट्र में रहना. हम कहा मेरे दोस्तों की दुश्मन हो भाई. कहें क्यों? हम कहा पार्टी कहेगी ये करो, बोले नहीं करूँगा तो पार्टी की सिपाही कहेगा. नमस्कार. तो म्हणजे हा पक्षाने ठरवलं ना. आणि मला कुठे असं दिसत नाही की आमच्याकडे मुंबई किंवा जौनपूर वेगळा आहे. माझ्याकडे असाच आहे की आता इथे होतो बँडामध्ये, एक कार्यक्रम कल्याणमध्ये गेलो, परत जाऊन घरी आलो. तर असंच आहे जौनपूर. आणि मुंबईमध्ये उत्तर भारतीयांमध्ये प्रत्येक 6वा व्यक्ती जौनपूर जनपदचा आहे, जौनपूर जिल्ह्याचा आहे. भाजपचा जो नारा आहे अब की बार 400 पार, यासाठी मुंबईमधून किंवा महाराष्ट्रात तुम्ही कसं, म्हणजे तुमची तर सीट डिक्लेअर झाली की तुम्ही जौनपूरपासून लढणार आहात, मात्र मुंबई महाराष्ट्रामध्ये पण प्रचार प्रसाराचं काम करणार आहात का? कारण तुम्ही महाराष्ट्रातला ओळखीचा चेहरा आहात. नक्की करणार. ज्यावेळी मतलब तिकडची निवडणुका संपला किंवा मध्ये आजच खूप लोकांनी मला सांगितलं, मनीषाताईंनी की मनीषाताई बोले तुम्ही तिकडे आहेत पण आमच्या इथे तुम्हाला प्रचार द्यावे लागतील, तुमचा मी सत्कार करतो. जौनपूरचे खूप लोक आज माझ्याकडे आले होते की साहेबांनी जाजपूर्वी सत्कार करा तिकडे. तर असं प्रेम आहे तर कुठे जाणार नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण बघितलं की कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून तिकीट लोकसभेचं मिळालेलं आहे. एक असा मुलगा जो जौनपूरपासून मुंबईमध्ये रोजगाराच्या शोधात आला होता, ज्यांनी मोठा राजकीय प्रवास केला. मुंबईमधून ते कॅबिनेट मंत्री राहिले आघाडी सरकार काळात आणि आता भाजपमधून भाजपच्या पहिल्या लोकसभेच्या यादीमध्ये पुन्हा त्यांच्या मूळ गावी जौनपूरपासून त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे. नक्कीच ज्योत्सना, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.